बघा 22 तारखेला उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी सुनील प्रभूंमार्फत जी याचिका दाखल केली होती राहुल नार्वेकरांच्या निर्णयाविरुद्ध, त्याच्यात 22 तारखेला नोटीस इश्यू झाली। आता सगळ्या 39 आमदार म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 39 आमदारांना ही नोटीसची सर्व्हिस झालेली आहे, त्यामुळे आज हे मॅटर लागलेलं आहे। आता आज आपल्याला बघावं लागेल की एकनाथ शिंदेंचे वकील ह्या मॅटरमध्ये काय सांगतात सुप्रीम कोर्टाला। तुम्हाला माहीतच असेल की त्यांनी भरत गोगावलेंनी हायकोर्टात पण मॅटर फाईल केलं, तर मॅटर हे चालेल एकाच कोर्टात। तर आज त्यांना सांगावं लागेल सुप्रीम कोर्टाला की मॅटर इथे का चालवावं, आणि एकनाथ शिंदेंच्या वकिलांचा प्रयत्न असेल की ते मॅटर सुप्रीम कोर्टाने बॉम्बे हायकोर्टालाच सांगावं चालवायला। तर आता आज आपल्याला एक अंदाज येईल की हे मॅटर सुप्रीम कोर्टात चालेल का बॉम्बे हायकोर्टात चालेल। आणि ह्याच्यात एक असं आहे की एक ॲडव्होकेट शेख म्हणून आहेत, त्यांनी एक ॲप्लिकेशन टाकलेलं आहे। आता ते काय ॲप्लिकेशन आहे ते आपल्याला बघावं लागेल। हेच ॲडव्होकेट शेख आहेत ज्यांनी जस्टिस चंद्रचूडांविरुद्ध ते जेव्हा CJI होणार होते त्यावेळेस पण एक याचिका टाकली होती। तर आज त्या याचिकेवर पण ह्या मॅटरमध्येच सुनावणी होणार आहे, तर आपल्याला आज समजेल काय होणार। राष्ट्रवादीच्या याचिकेसंदर्भात काही याचिका दाखल झाली आहे का, अशी अपेक्षा होती की राष्ट्रवादी इलेक्शन कमिशनच्या निर्णयाविरुद्ध याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करेल, पण आत्तापर्यंत तशी काही न्यूज आलेली नाही आहे किंवा त्यांनी याचिका दाखल केलेली नाही आहे। त्यांनी केली तर लगेचच ते मेन्शन करतील आज किंवा उद्या, आणि मग लवकर ते बोर्डावर लावायचा प्रयत्न करतीलच। आपल्याला आज समजेल त्याबद्दल पण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।